चलेगा? एक मिनिट बोलिंग सांगा. मुंबईची आपण पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. आमच्याकडे काय मुद्दे आहेत? बघा भाऊ कुठे मी आता भिडे मॅडमशी भेट घेतली. थोडा वेळ चर्चा तिथं झाली. आमचे मुंबईतले जे सर्व पदाधिकारी आहेत महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांच्या बऱ्याच काही अडचणी आहेत. प्रामुख्याने हॉस्पिटलच्या बऱ्याच ठिकाणी सेवा दिली जाते. पण मग या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमचे पदाधिकारी व त्या विभागाच्या त्या हॉस्पिटलचे कुठं गटारचा विषय आहे, कुठे रस्त्याचा विषय आहे, कुठं प्लेग्राऊंडचा विषय आहे, अशा पद्धतीने तुम्ही बैठका लावा अशी त्यांना मी विनंती केली होती. त्यांना भेटून मी वेळ घेतलेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला ती वेळ मिळणार. त्याच्याचबरोबर त्यांच्याशी बोलत असताना SRA काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो आणि तिथे मिटकर नावाचा जो अधिकारी ज्याली महानगरपालिकेची जागा महानगरपालिकेच्या बिना परवानगीची ही एका बिल्डरला ज्या पद्धतीने दिली होती आणि त्याच्यावर तिथं कारवाई करावी असे मी SRAला सांगितलं होतं. आणि हा विषय काही प्रमाणात महानगरपालिकेचा पण संलग्न असल्यामुळे ती चर्चा मी मॅडमशी करण्यासाठी गेलो होतो. आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे महानगरपालिकेकडनं सुद्धा SRAला एक पत्र दिलं गेलं आहे. SRAला पेक्षा UD विभागाला दिलं आहे. त्यात SRAचे काही मुद्दे आहेत. त्यामुळे SRAमध्ये असणारे काही अधिकारी मिटकरसारखे त्यांनी त्यांचा पदाचा वापर करून जे शासकीय जमिनी आहेत त्या जमिनी कुठंतरी मोठ्या बिल्डरला देण्यात याव्या, नाही तर दिल्या गेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने त्या अशा व्यक्तींवर कारवाई करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी मांडलेला मुद्दा आणि महानगरपालिकेने केलेली कारवाई जी UDकडे त्या ठिकाणी माहिती मागण्यासाठी त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते काही प्रमाणात सेम असल्यामुळे आणि त्याच्यात मिटकरसारखे भ्रष्टाचार करणारे अनेक अधिकारी सापडू शकतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्या बाबतीत मी त्यांना पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र ते प्रोसेस करून म्हणजे महानगरपालिकेच्या नियमानुसार ते नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं त्यांनी मला सांगितलं आहे. आणि जो मुद्दा मी मिटकरांचा आणि एका विशिष्ट प्लॉटबद्दलचा त्यांना मांडला होता त्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगून आधीच काही प्रमाणात कारवाई नाही तर दक्षता ही घेतली गेली आहे. पण मिटकरच्या बाबतीत आपण खोलात गेला तर त्याच्या सहीने अनेक महत्त्वाचे भूखंड हे मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना दिले असावेत असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. BMC मिळणारे प्रश्न आहे. अनेक दिवसांपासून पावसाळा जो आला होतो त्या लोकांना किंवा किंवा मग करंट कोसळलं असेल तर आपण काही दिवसांमध्ये तुलनाने करंट कोसळलं आणि त्याचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टीतच कसं या बाबतीतच आमच्या काही पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा करायची होती अधिकाऱ्यांसाठी. तोही मुद्दा आम्ही त्यांच्याकडे मांडलेला आहे की आम्हाला वेळ द्यावा. कारण का मुंबई शहरामध्ये असणारे आमचे जे पदाधिकारी आहेत जे विविध वॉर्डमध्ये तिथं राहतात तिथे असणाऱ्या सामान्य लोकांशी संवाद साधतात त्यांच्याकडनं माहिती घेऊन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला वेळ मिळावी जी पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात नाही तर दुसऱ्या आठवड्यात ती वेळ मिळेल. कारण का आम्ही मांडलेले मुद्दे याला उत्तर घेण्यामध्ये काही प्रमाणात महानगरपालिकेला वेळ जाणार. ठीक.